नमस्कार. इको फ्रेंडली नर्सरीच्या यूट्यूब चॅनलतर्फे आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आज आपण एका झाडाविषयी माहिती घेणार आहोत. कढई, कहांडोळ, कांडोळ याचं बोटॅनिकल नाव आहे स्टर्क्युलिया युरेन्स. याला भुताई म्हटलं जातं कारण आता याची साल बरीचशी निघून जाते आणि रात्री भुताचं म्हणजे असं पांढरं पांढरं चमकतं. हे चमकत असल्यामुळे याला भुत्याई म्हटलं जातं. तसं एक भुत्या नावाचं आणखी दुसरं एक कॅसिया आलाटा म्हणून आहे. मोठा भुत्या त्याला म्हटला जातो. हा छोटा भुत्या. याला लाल रंगाची अशी म्हणजे मरून कलरची सुंदर फुलं आहेत वेल्वेट सारखी. झाड अतिशय सुंदर आहे. आयुर्वेदामध्ये किंवा जुन्या आजीबाईच्या बटव्यात वगैरे जे आहे हे या झाडाला अतिशय महत्त्वाचं स्थान आहे. याचा डिंक याला साधारण एक फेब्रुवारी मार्च मध्ये खाचा पाडल्या जातात आणि याचा जो डिंक निघतो नॉर्मली बाई बाळंतीण झाली की त्याच्यानंतर त्यांना हे डिंका जो आहे तो खाऊ घालतात. तळून वगैरे जो आहे तो शक्तिवर्धक आहे आणि तसे आयुर्वेदामध्ये याचे बरेच उपयोग आहेत. तर हे असं झाड आहे. हा मोठा वृक्ष होतो. अतिशय सुंदर वृक्ष. हा पूर्ण पानगळीचा वृक्ष आहे. तो वृक्ष बघितला त्या झाडापासून साधारण 1 ते 1.5 किलो मिळतो आणि हा डिंक सौंदर्य प्रसाधन, औषधं, दाताचे जे दंतनिर्मिती वगैरे वगैरे बऱ्याच ठिकाणी याचा वस्त्रोद्योग ह्याच्यामध्ये वापर होतो. पण सगळ्यात महत्त्वाचा याचा जो उपयोग आहे हा शक्तिवर्धक आहे. पूर्वी हे आयुर्वेदामध्ये याचा डिंक बाळंतीण बाई म्हणजे बाळंत झाल्यावर याचा डिंक बाहेरना देत असत. तर असं हे झाड आहे. वातावरणाला पोषक आहे. झाड बऱ्याच ठिकाणी पाहावयास मिळतात. त्याची लागवड कमी आहे. याची लागवड जास्तीत जास्त व्हावी. वातावरणासाठी हे अतिशय सुंदर झाड आहे. याच्या बिया भाजून खाल्ल्यास त्या साधारण काजूसारख्या त्याची चव मिळते. त्यामुळे बियाही खाण्यासाठी वापरता येतात. झाड सुंदर आहे. धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुकला असेल तर फॉलो करा. धन्यवाद.